नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा पहिला प्रश्न बघा. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा स्पीकर ऑफ द कॅनिसेट मेडल हा दुर्मिळ सन्मान प्रदान करण्यात आला आहे. तो कोणत्या संसदेने दिला? तर पहिला ऑप्शन बघा, इस्रायलची संसद, दुसरी आहे इराणची संसद, तिसरी आहे इंग्लंडची संसद आणि चौथा ऑप्शन आहे श्रीलंकाची संसद. तर याचं योग्य उत्तर आहे इस्रायलची संसदेने हा स्पीकर ऑफ द कॅन्सेट हा मेडल दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्नच्या आधी काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर बघा, जे 2025मध्ये आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांना कोणते कोणते सन्मान आणि पुरस्कार दिलेले कोणत्या कोणत्या देशाने ते बघूया, कारण की या टॉपिकवर प्रश्न 100% विचारला जातो. तर बघा, मित्र विभूषण सन्मान श्रीलंका या देशाने दिले 2025ला. त्यानंतर ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियस तृतीय हा सन्मान दिला आहे सायप्रस या देशाने दिलेला आहे. त्यानंतर पुढं बघा, स्टार ऑफ घाना हा सन्मान दिला आहे अधिकारी आदेश. स्टार ऑफ घाना अधिकारी आदेश हा घाना देशाने दिलेला आहे. त्यानंतर बघा, त्रिनिदाद व टोबॅगो गणराज्याचा आदेश त्रिनिदाद व टोबॅगो 2025 हा दिलेला आहे. त्यानंतर नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ग्रँड कॉलर हा पुरस्कार कोण दिलेला आहे? ब्राझील या देशाने दिलेला आहे. त्यानंतर बघा, ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलिस्टिया मार्बिलस हा पुरस्कार दिलेला आहे नाबिया देशाने. त्यानंतर बघा, इथिओपियाचा महान सन्मान निशान इथिओपिया या देशाने दिलेला आहे. त्यानंतर बघा, स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन ग्रँड कमांडर मॉरिशस या देशाने दिलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, कोणाची राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसा चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 विक्रमनाथ. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रमनाथ यांना हे दिलेले आहे पुरस्कार. अध्यक्ष बघा न्यायमूर्ती विक्रमनाथ. नियुक्ती बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. नियुक्तीचा आधार बघा कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम 1987. पूर्वीचे जे अध्यक्ष होते ते बघा न्यायमूर्ती सूर्यकांत, आताचे सरन्यायाधीश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूड. 51वे सरन्यायाधीश कोणते? तर न्यायमूर्ती खन्ना. त्यानंतर 52वे न्यायमूर्ती भूषण गवई आणि आता 53वे कोणते? सूर्यकांत आताचे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, IMM मध्ये 13 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला लेफ्टनंट कोण आहे? तर पहिलं ऑप्शन बघा सुजाता सौनिक, दुसरं ऑप्शन आहे सवई जाधव, तिसरं ऑप्शन आहे रश्मी शुक्ला, चौथा ऑप्शन आहे शोमिता बिस्वास. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे सई जाधव, ऑप्शन क्रमांक 2. तर सुजाता सौनिक ज्या आहे त्या आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य सचिव. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. रँक बघा लेफ्टनंट म्हणून नियुक्ती आहे त्यांची सई जाधव यांची. त्यानंतर बघा बटालियन आहे उत्तराखंड 130 बटालियन. मान बघूया जयरिंगपूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान. ठीक आहे. त्यानंतर बघा रश्मी शुक्ला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची पहिल्या महिला पोलीस महासंचालक DGP. त्यानंतर शोमिता बिस्वास IFS प्रधान मुख्य वनसंरक्षक PCCF म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत त्या. ठीक आहे. तर हे खूप काही महत्त्वाचे पॉईंट आहे आणि या टॉपिकवर डायरेक्ट प्रश्नसुद्धा विचारला जातो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या अर्थतज्ज्ञाला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला आहे? तर अशोक मिश्रा ऑप्शन क्रमांक 1 आहे. 2 नंबर आहे राकेश मोहन,
3 नंबर ऑप्शन आहे डॉक्टर सुखदेव थोरात आणि चौथा ऑप्शन आहे धनराज गाडगीळ. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे डॉक्टर सुखदेव थोरात. तर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांना यंदाचा महात्मा फुले सन्मान समता पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. सुखदेव थोरात जे आहे ते बघा कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील अर्थतज्ञ आहेत ते. त्यानंतर बघा धनंजयराव गाडगीळ हे नियोजनबद्ध विकासाचे पुरस्कर्ते आहे. त्यानंतर बघा अशोक मित्रा प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ञ आहे. आणि राकेश मोहन माजी डेप्युटी गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. मनरेगा योजनाचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण योजना असे करण्यात आले आहे. तर मनरेगाचं नाव काय केलेलं आहे? पूज्य बापू ग्रामीण योजना. तर पहिला प्रश्न हाच विचारला जाईल की मनरेगाचं नाव बदलून कोणतं करण्यात आलेलं आहे? तर काय आहे? पूज्य बापू ग्रामीण योजना. त्यानंतर बघा कोणती योजना आहे ते तर आपल्याला समजलंच आहे. याचं उत्तर मनरेगा आहे. पण आपण हा प्रश्न यासाठी आणला की आपल्याला 4-5 योजना कवर झाल्या पाहिजे. तर बघा उज्ज्वला योजना, PMJY आणि जनधन योजना या केव्हा आल्या आणि केव्हापासून आल्या आहे त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म काय? तर बघा PMJY जे आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, याच्यामध्ये 5 लाखपर्यंत आपल्याला फ्रीमध्ये हे भेटते, इलाज भेटते. आणि ही योजना केव्हा सुरू झाली? तर 23 सप्टेंबर 2018ला सुरू झाली. PMJY ठीक आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आयुष्मान भारत. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे, जे उत्तर आहे आपलं ते मनरेगा. मनरेगाचं पूर्ण नाव काय होतं पहिले? तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम असं नाव होतं. आता आपल्याला माहिती आहे नाव बदललेलं आहे. मूळ रूप म्हणजे मूळ केव्हापासून याचं केव्हा झालं होतं? तर 2 फेब्रुवारी 2006ला. कुठून स्टार्ट झाली होती? तर आंध्र प्रदेशमधून सुरू झाली. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचं जे महत्त्वाचं आहे जी योजना आहे ती आहे पंतप्रधान उज्ज्वला योजना PMUY. भारत सरकारद्वारे 1 मे 2016 रोजी सुरू करण्यात आलेली होती ही योजना. हे सुद्धा तारीख ठेवा. उज्ज्वला योजना. त्यानंतर पंतप्रधान जनधन योजना PMJDY चा शुभारंभ केव्हा झाला? तर 28 ऑगस्ट 2014ला. ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा. डायरेक्ट तारखा विचारल्या जातात अशा प्रश्नाच्या. पुढचा प्रश्न पहा. खेलो इंडिया 2025मधील विजेता विद्यापीठ कोणतं आहे म्हणते? तर LPU पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. तिसरं ऑप्शन आहे पुणे विद्यापीठ आणि चौथं ऑप्शन आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे खेलो इंडिया 2025 विजेता विद्यापीठ कोणतं आहे? चंदीगड युनिव्हर्सिटी आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम हे कुठे झालेले होते? तर राजस्थान इथे पार पडले होते. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पहा. प्रश्न क्रमांक 7. यांची PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पहिलं ऑप्शन आहे दीपिका पादुकोण. दुसरं ऑप्शन आहे हरमनप्रीत कौर. तिसरं ऑप्शन आहे रोहित शर्मा. चौथा ऑप्शन आहे शाहरुख खान. तर याचं करेक्ट उत्तर आहे हरमनप्रीत कौर, ऑप्शन नंबर 2. आणि रोहित शर्मा हे वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप 2026चे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. दुसरं जे आहे दीपिका पादुकोण हे मेंटल हेल्थ ॲम्बॅसिडर आहे. मेंटल हेल्थ बाबत ते ॲम्बॅसिडर बनवलेले आहे. त्यानंतर झोमॅटोचे कोण आहे? तर शाहरुख खान हे ॲम्बॅसिडर आहेत. तर बघा आपलं डेली करंट अफेअर 7 वाजता येत असते विद्यार्थी मित्रांनो, 7 AM. सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्रश्न हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जरी तुम्हाला 7 ते 8 प्रश्न कधी 6 प्रश्न दाखवत असो, पण एका प्रश्नामध्ये जवळपास तुमचे 5 ते 6 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे जवळपास 50 ते 60 प्रश्नाची ही सिरीज आणत असतो विद्यार्थी